नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे राजमा मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी राजमा मी रात्रभर भिजत ठेवलेला, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि 1 तमालपत्र टाकून 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। अशा प्रकारे राजमा व्यवस्थित शिजून घ्यायचा। टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा चिरलेला कांदा टाकायचा, 1 टोमॅटो टाकायचं, 6 जिरा, 2 लवंगा, 2 मिऱ्या आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, आल्याचे तुकडे टाकून घेऊ, थोडी कोथिंबीर टाकायची, थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे। भाजीसाठी एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा 2 मिनिट परतून घेऊया। 1 मोठी इलायची टाकायची आहे, दालचिनीचा तुकडा टाकायचा, तमालपत्र टाकायचं, काही सेकंद खडे मसाले परतून घेऊया। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण काही मिनिटे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, गरम मसाला टाकून घ्यायचा, गोडा मसाला टाकायचा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये राजमा मसाला टाकायचा आहे, 1 चम्मच। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॉईल करून घेतलेला राजमा टाकून घेऊ। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। भाजी आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। तयार आहे राजमा मसाला। आता शेवटी यामध्ये थोडा गरम मसाला टाकायचा, थोडी कसुरी मेथी टाकून घेऊ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। जर तुम्हाला माझी भाजी करण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।